सध्याच्या काळात विभक्त कुटुंब पद्धत पाहायला मिळते, मात्र 25 सदस्यांचे शिकारे कुटुंब आजही मोठ्या गुण्यागोविंदाने एकत्र आहे। आई वडिलांचे संस्कार एकमेकांप्रती मानसन्मान दिसून येतो। हीच या परिवाराची श्रीमंती असल्याचं कीर्तन केसरी हरिभक्त परायण अक्रूर महाराज साखरे यांनी कीर्तन प्रसंगी बोलताना सांगितलंय। स्वर्गीय पांडुरंग मंजबापू शिकारे दादा यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा 5 डिसेंबर रोजी मोरया चिंचोरे गावातील शिकारे वस्तीवर पार पडला। हरिभक्त परायण साखरे महाराजांनी 2 तासाच्या कीर्तनात आई वडिलांबद्दल भरपूर सांगितले। याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, आप्तेष्ट, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 6 महिन्यांपूर्वी मातोश्री सौभाग्यवती तुळसाबाई पांडुरंग शिकारे यांचं निधन झालं। त्यावेळी शिकारे परिवाराच्या वतीने भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं होतं। पांडुरंग दादा शिकारे यांच्या पुण्यस्मरण निमित्त 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। दरम्यान निवडक मान्यवरांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केलं। यामध्ये बाळकृष्ण बाणकर, सुभाष राग, डॉ. बाबासाहेब शिरसाट, विक्रमराव तांबे, सुरेश बाणकर आदींसह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। शिकारे परिवारासोबत राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, औद्योगिक व विविध कार्याच्या माध्यमातून आलेले संबंध सांगून स्वर्गीय पांडुरंग दादा शिकारे यांच्या आठवणींना उजाळा दिला। निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी प्रभावीपणे सूत्रसंचालन करत शिकारे परिवाराचं कार्य, वाटचाल व स्वर्गीय पांडुरंग दादा शिकारे यांचा जीवनपट थोडक्यात उपस्थितांना सांगितला। यावेळी विष्णू महाराज पिठोरे, कुंडलिक महाराज मोरे, इंद्रजित महाराज बोडके, साध्वी बालुताई आदींसह टाळकरी, गायक, भजनी या सर्वांचा सन्मान करण्यात आलाय। प्रथम पुण्यस्मरण निमित्त उपस्थित जनसमुदायाचे भाऊसाहेब शिकारे, सोपान शिकारे, किसनराव शिकारे, गंगाधर शिकारे, सौभाग्यवती प्रतिभाताई पोपटराव घावटे यांनी स्वागत केलं। शिकारे परिवाराच्या वतीने विठ्ठलनगर भजनी मंडळास हार्मोनियम भेट देण्यात आला। प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाचं शिकारे परिवाराकडून उत्कृष्ट नियोजन करण्यात आलं। अनेकांनी विशेष कौतुक केलं।